यांना बघून असं आपल्यातले असल्यासारखं वाटतं ते लावा भांडणी वा तिकडून बाजूला. का देऊ, बट साखर आणि मीठ तिथे बेसिक पाहिजे. नाही. कोणाला चक्कर आली काय आले तर आजपासून आम्ही बिग बॉस बघायला सुरुवात केली. आज ॲक्च्युली बिग बॉसचा दुसरा दिवस आहे वाटतं ना, बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठी. हां, तर आजचा दुसरा दिवस आहे त्यांचा. आणि माझा फेवरेट म्हणजे माझा फेवरेट कंटेस्टंट प्रभू आहे. फक्त स्वतःच्या नावावरून ना. हां, नाही त्याची 2 कारणं आहेत. आणि 2 कारणं आहेत. एक म्हणजे प्रभू नाव आणि दुसरं म्हणजे आम्ही कलरमध्ये शेडमध्ये ऑलमोस्ट सेम आहे. थोडासा मी गोरा आहे त्याच्यापेक्षा, त्याच्यामुळे तो माझा फेवरेट. आणि दुसरा सोनावणे, ऑब्व्हियसली सोनावणे. यार सोनावणे अगोदरपासूनच आपला फेवरेट आहे. त्याच्याबरोबर सरफरे पण आले असते तर अजून मजा आली असती. ॲक्च्युली खरंच ते दोघेजण ती गँगच खूप छान आहे. खूप छान आहे. ऑरेंज ज्यूस गँग फेवरेट आहेत आपले. तर हां, ते असलेच तर मस्त आले असते. तर आता काय माहिती आहे का, आम्ही आता बघत होतो तर एक पॉईंट भेटला म्हणजे लिटरली तसं फनी होता छोटा. मी दाखवतो 1 मिनिट. तर आता एक असा सीन झालेला म्हणजे आपला प्रभू आहे ना, त्याला बाथरूममध्ये गरम पाण्याचं काहीतरी नळ त्याला हे होत नव्हतं, दिसत नव्हता. सो तो विचारत होता बाहेरच्या पब्लिकला की कुठे आहे गरम पाण्याचं नळ म्हणून. आणि कोणतरी त्याला मागून सांगत होतं की राईट हँड साईड, राईट हँड. तर दीपाली सय्यद मॅमने मस्तपैकी सांगितलं राईट हँड साईड कसं आहे ते दाखवतो. आता दीपाली सय्यद मॅमला बघा तेव्हा उजव्या हाताने ज्या हाताने खायचंय तो राईट हँड. अरे बाबा कुठे आहे तू? हां, जेवायचा हात मस्त आता- दाखवलं पण तिने. ते आता एवढं भारी राईट होतं. हँड कसं ठेवणार? बरोबर आहे, जेवायचा हात. ते एवढं भारी होतं म्हणजे जेवायचा हात वाटलं आहे, म्हणजे. राईट हँड आहे. ते चेक कर. असं भारी होतं मस्त. तुझं बाय द वे तुझा फेवरेट कोण का सांगितलं नाही लक्षा? हं? तुझा फेवरेट कोण सांगितलं नाही? अजून तरी नाही. मी बिग बॉस खूप व्यवस्थित मनापासून बघते. सो अजून असं लगेच मी माझं फेवरेट कोणते नाही सांगू शकत. कारण तू ऍज अ सगळे अरे हा हे ह्याचं मी हे काम बघितलंय सो तो माझा फेवरेट आहे ते हा, का, माझं असं नाहीये. माझं बिग बॉस साठी कोण कंटेस्टंट आहे ते थोडा वेळ लागेल. चालेल चालेल बघूया. ऍटलीस्ट 1 वीक तर गेला पाहिजे ना सगळ्यांना तरी सुद्धा ओळखायला. मी माझं आहे की आपला सोनावणे. हा, तेच तर सांगते ना की क्रिएटर लोक आपल्याला माहिती आहेत, बट ते बिग बॉस मध्ये कसं करतात ते पण तर इम्पॉर्टंट आहे. चल बघूया. ठीक आहे, तुमचं बघूया कोण आहे अजून. फेवरेट? तुमचा कोण आहे ते पण सांगा तुम्ही. आम्ही आता हा बिग बॉस फॉलो करायचं म्हणतोय. म्हणजे गेला बिग बॉस पण केला आम्ही 1-2 सीझन. मराठी नाही, एक हिंदी आणि मराठीचा पण रिसेंटवाला केला कारण अंकिता होती, धनंजय पवार होते, हा, दोघे तिघे जण होते, त्याच्यामुळे आम्ही केलेला. आणि आता आमचे सोनावणे आहेत म्हणून. फक्त एका पॉइंट मध्ये मला जरा डाऊट आहे. लास्ट हिंदी सीझन मध्ये आता जेव्हा शहबाजनी साखर लपवलेली, आय थिंक साखर मीठ त्याने सगळंच लपवलं होतं, तर त्यावेळेला बिग बॉसनी सांगितलं होतं की बाबा इसेन्शियल मध्ये आहे साखर तर तू लपवू शकत नाही, जरा परत द्यायला लावलेली. सो ह्या सीझन मध्ये आता तो प्रभू बोलतोय की साखर द्या साखर द्या, तर साखर बिग बॉस का देत नाहीये, का दिलंय आणि माहिती नाहीये त्यांना कुठे दिलंय. इसेन्शियल मध्ये येतं तर ऍक्च्युली तो दिला पाहिजे होता. हा, म्हणजे साखर आणि मीठ इसेन्शियल मध्ये आहे सो ते द्यायला चहा पाहिजे. खूप मी लोक तर चहा बोलते चहा पितात. पण नका देऊ, बट साखर आणि मीठ तिथे बेसिक पाहिजे. नाही. कोणाला चक्कर आली काय आले तर. नाही पण बाकीचं चहा तर खूप लोक घेतातच, चहा कॉफी नाही, घेतात. पण मी काय बोलते, चहा कॉफी पण जाऊ देत, पण साखर आणि मीठ कसं म्हणजे इसेन्शियल मध्ये आहे. कधी कोणाला चक्कर आली तर पहिले साखर दिली जाते, सो म्हणून. बाकी देते. काय नाही, देते. बाकी तर बघूया. हळूहळू बघूया काय होतंय. बाय द वे बॉडी बिल्डर भारी आलेत या हा, सीझन. ह्या वेळेला टास्क बघायला टास्क मजा जर येते. बिग बॉसने टास्क दिले दिले तर खूप हिंदी मजा बिग आहे. बॉस सारखं नाही, आता मराठी बिग बॉस मध्ये टास्क हिंदी बिग बॉस मध्ये गेल्या ह्या रिसेंटवाल्या सीझन काहीच मध्ये नव्हते. टास्क एवढे झालेच नाहीत, त्याच्यामुळे मजा नाही आली. तर ह्यामध्ये जर टास्क दिले तर मस्तपैकी तगडे प्लेयर आले, मजा येईल बघायला, टास्क बघायला मजा येईल. टास्क बघायला. आणि ऍक्च्युली दिले पाहिजेत तर कुठे पब्लिकला इंटरेस्ट राहील त्याच्यामध्ये मजा बघायला, असं बिग बॉस बघायला. आणि बाकी एंटरटेन करायला खूप सारे आहेतच ना. डान्सर आहेत, लावणी करणाऱ्या, लावणी नाही डान्सर आहेत मे बी 1-2 जणी. बघू हळूहळू. आता हळूहळू कळेल एक एक कंटेस्टंट कसा येतोय ते. लक्षा आता जो टास्क झाला तुफानवाला, तुझं काय मत होतं?
कोणालाच काय कळलं नाही. ते यार, आहे नवीन आहेत पहिले हा. होतं असं. नवीन आहेत त्याच्यामुळे त्यांना कदाचित नाही तेवढं येणार. हम्म. म्हणजे अनुषला जेवढं ट्रोल केलं जायचं ह्या आधी किंवा आता पण कदाचित काही लोक करत असतील, पण त्या टास्कमध्ये मला ती एकटीच समजदार वाटली. याची एक्सपेक्ट नव्हतं केलेलं मी, जेवढं तिला असं ट्रोल तिला पण नाही समजलं, बजर बाजवायचं होतं. दाबायचं होता. पण तिने निदान ऍटलिस्ट अपोज केलं. अपोज ठीक आहे रे, केलं बाकीचे. पहिले आहेत. आणि तिला मे बी थोडीशी आयडिया आली होती की काहीतरी विचित्र होणार आहे. ती बिचारी सांगते की मी नाहीये म्हणून तुमच्यासोबत सहमत. पण तरी आता काय बहुमतच्या नादात दाबला आता ते येण्यात. कसं असतं, गुडी गुडी असतं ना, पहिले नवीन पहिलाच दिवस आहे, सगळं गुडी गुडी असतं. सो ठीक आहे, बघू त्या आता. बिचाऱ्यांना पण आयडिया नव्हती. काहीच कोणाला आयडिया नसते. कितीही तुम्ही टास्क बघितलेत बिग बॉस मध्ये, तरी कारण पण Big जेव्हा Boss- ऍक्च्युअल येतं तेव्हा बिग बॉस प्लीज देतं काहीतरी, हा, ते so- माहित नाही. तर त्या लोकांना वाटलं असेल चला काहीतरी तुफानी करूया म्हणून तुफान घेऊया म्हणून आता सगळं बोंबललंय. आणि मी सांगू का, ज्या लोकांनी शॉर्टकट चूज केलं झाली, पण मला असं वाटतं की यार फाईन आहे, म्हणजे असं काही नाहीये तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करून बोलून की मेहनतीचं दार गेलाय तिकडे, काय यार सर्वाइव्हिंग आहे, पहिले खायला मिळालं कारण पाहिजे तू असं मला वाटतं. तू जशी बोलत होतीस की काहीतरी जुन्या बिग बॉस मध्ये पण असं काहीतरी केलेला होता कांड. बिग बॉस 7 आठवतंय मला, हिंदीवाला. तेव्हा ते हेवन आणि हेल होतं. हेल वाल्यांची खरंच वाट लागलेली. ते असंच काहीतरी नाही तर असायचं यांचं निघायचं. हा. शॉर्टकट वाले काहीतरी मस्तपैकी ते असतील लोक आरामात होते. आणि हे काहीतरी स्मार्ट खेळायला गेले, काय बोलतात ते कठीण करायला गेले, ते काहीतरी यांच्यासोबत कांड होणार असं मला वाटायला लागलंय. पण ठीक आहे. अनुश्रीच आहे ना तिचं नाव. चांगला आज मला तरी पहिलं इम्प्रेशन तरी चांगलं पडलं. आता याच्या पुढे माहित नाही काय होतंय ते. आता ना बिग बॉसमध्ये एक भांडण झालं. भांडण म्हणजे सोनावने काहीतरी स्विमिंग पूल मधलं पाणी प्यायला. जे चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे ठीक आहे, हे बघा आम्हाला क्लोरीन, चालतं. अरे ते पण क्लोरीन नसतं. अरे मग म्हणजे ते तो बरोबर बोलला ना, तुम्ही स्विमिंग पूल मध्ये उड्या मारता किंवा एन्जॉय करायला जाता, ते पण थोडंफार नाही जातं घेतलं ना. पाहिजे. जर आपण केलं जाते तर- ना. हा, पण तो मुद्दाम घ्यायला नाही चुकून जाणार. काहीतरी चॅलेंज होतं त्याने, चॅलेंज तिने काहीतरी चॅलेंज केलेलं. सो त्याच्यासाठी तो प्यायला. ठीक आहे, अरे असं काही जास्त नाही प्यायला, थोडंसं प्यायला, ठीक आहे चल प्यायला. पण त्याच्यानंतरचं काय तर भांडणं झाली त्याच्यावरून. दोन मुलींची. मला आता नाव, एक तन्वी आहे आणि दुसरं नाव नाही माहिती. सो त्यांची भांडणं झाली. आणि ह्या लोकांचं काय चाललंय बघा इकडे, म्हणजे ज्याच्यामुळे भांडणं झाली आहेत ते बघा, ज्यांच्यामुळे भांडणं झाली आहेत. हा बघा, हा इकडे मजा मारतोय सोनावणे. हा मजा मारतोय. ते मागे तिकडे त्यांचं चालू आहे जोर जोरात. सर पण आहे सोनावणे, हा सोनावणे. याने मस्त सरफरे वहिनी बघा, सोनावणे वहिनी काय करतात. सरफरे वहिनी तुम्ही बघा, सोनावणे वहिनी इथे पण भांडणं लावतात. म्हणजे खूप सही आहे. हे भारी मला आवडलं हे. यांना बघून असं आपल्यातले असल्यासारखं वाटतं. ते लावा भांडण आणि वा तिकडून बाजूला. आता ऍक्च्युली हे लोक इकडे मस्तपैकी एन्जॉय करतात आणि बाहेर मागे तिकडे मस्तपैकी भांडणं चालत आहे बघा. या मी पण बिग बॉस मध्ये गेलो असतो ना तर मी हे एन्जॉय केलं असतं. इकडे तिकडे काढा लावायचं आणि बाजूला व्हायचं मस्तपैकी. मग दक्षा झाला, संपला पहिला एपिसोड झाला. आता तरी कोण फेवरेट झालंय का तुझं? अजून तरी नाही. मी बोलली ना की ऍटलिस्ट 1-2 वीक तर पाहिजे. आणि असं एकदम फेवरेट व्हायला तर कमीत कमी हाफ सीझन तरी जायला पाहिजे. माझं फेवरेट लिस्ट वाढली आहे. सगळ्या मुली आणि जे अगोदर आपले सोनावणे, प्रभू तर आहेच. आणि मुलांमधले 2च आवडतात, बाकी मुली सगळ्या आवडतात. काय प्रश्नच नाही. ठीक आहे. आता अजून बघूया, आता हळूहळू बघू. कसं आता हळू करताय. पहिला आम्ही ट्राय करू की इच अँड एव्हरी एपिसोड कव्हर करायचा. ऍटलिस्ट जे मेन असे फनी वाले एपिसोड असतील, टास्क जास्त असतील, करून हा, टास्क असतील तर तुम्ही- ते रिव्ह्यू करायचा. तुम्ही बघताय की नाही मराठी बिग बॉस? यार बघा यार, आपल्याच लोकांना आपण आपल्या support माणसांना नाही करणार support तर करा. कोणाला करणार? आपल्या माणसांना सपोर्ट करा, म्हणजे सोनावणे. यार त्यांचं रिअल नाव घे यार. अरे सोनावणे तोंडात बसलं. ठीक आहे, तर ठीक आहे, बघू. आम्ही पण हळूहळू कव्हर करायचा प्रयत्न करू याच्या पुढे पण, जसा वेळ मिळेल तसा. तर चला बाय, पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया पुढच्या episode उद्या. मध्ये भेटू. उद्या
बाय, गुड नाईट. गुड नाईट.